नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डे 11th असाइनमेंट सॉल्व करायची आहे। पहिला प्रश्न, येथे ट्रायंगल XYZ दिलेला आहे। सपोज हा ट्रायंगल आपण XYZ काढलेला आहे। XYZ यामध्ये Z आणि X हे दोन अँगल इक्वल आहेत। X आणि Z हे दोन अँगल इक्वल आहेत, तर व्हिच साइड्स आर कॉन्ग्रंट। आपण एक थेरम पाहिलेला आहे, इक्वल अँगल समोरील साइड्स ह्या इक्वल असतात। हे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे या अँगल समोरची साइड ही आहे आणि या अँगल समोरची साइड ही आहे, तर या दोन साइड इक्वल असतात, म्हणजे XY इक्वल किंवा कॉन्ग्रंट YZ। XY अँड YZ म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल आपला C। ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर। दुसरा प्रश्न, बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स ट्रायंगल या सिक्वेन्सने हे दोन ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत। समजा हा ट्रायंगल काढला आपण आणि हा एक ट्रायंगल काढला, तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। DEF सिक्वेन्स DEF याप्रमाणे सिक्वेन्स आहे RST। तर येथे D आणि RS इक्वल आहेत, ही DE साईड आणि RS साईड इक्वल आहे। DF आणि RT इक्वल आहेत, ही DF आणि RT इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रंट आहेत, आणि D आणि R इक्वल आहेत। हा अँगल D आणि हा अँगल R इक्वल आहेत, तर व्हिच टेस्ट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट। तर हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत। साईड आहे, अँगल आहे, साईड आहे। साईड, अँगल आणि साईड म्हणजे SAS टेस्ट। SAS टेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर। तिसरा प्रश्न, हे दोन ट्रायंगल कोणत्या करस्पॉन्डन्सनं कॉन्ग्रंट असतील हे आपल्याला इथे ओळखायचं आहे। येथे NT आणि QR साईड इक्वल आहेत। समजा ही साईड काढली आपण NT, तर ही QR काढली आपण। NT साईड QRला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे। NT कॉन्ग्रंट QR, नंतर TS कॉन्ग्रंट PR। T पासून सुरू होणारी TS ही साईड PR, म्हणजे हा पॉईंट P येईल, बरोबर आहे। म्हणजे हे दोन पॉईंट आपण जोडून घेतले, तर आता ही सिक्वेन्स झालेली आहे। आता कोणती सिक्वेन्स दिली आपल्याला इथे, NTS ट्रायंगल NTS म्हणजे या सिक्वेन्सने NTS, तर असं काय येईल, QRP येईल, परंतु PQR आहे, म्हणजे ही सिक्वेन्स येणार नाही, बरोबर आहे। ट्रायंगल STN या सिक्वेन्सने, S पासून सुरुवात केलेली आपण, STN या सिक्वेन्सने, तर हे काय होईल, PRQ STN PRQ, म्हणजे ही सिक्वेन्स बरोबर आहे, बरोबर आहे। तिसरा ऑप्शन TNS तर सिक्वेन्स कशी होईल, RQP याप्रमाणे होईल, बरोबर आहे। TNS, तर हे काय होईल, RQP, परंतु येथे RPQ आहे, म्हणजे ही सिक्वेन्स येणार नाही। PQR PQR या सिक्वेन्सने, तर हे काय होईल, SNT होईल, परंतु TSN आहे, म्हणजे ही पण सिक्वेन्स येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर। चौथा प्रश्न, येथे ट्रायंगल ABC आणि DEF आहेत। ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF। सपोज हा ट्रायंगल ABC आहे आणि हा ट्रायंगल DEF आहे, तर ABFD या साईड कॉन्ग्रंट आहेत। AB साईड FDला कॉन्ग्रंट आहे आणि ए अँगल D अँगलला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे। तर व्हिच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज टू बी गिवन इन ट्रायंगल ABCDEF सो दॅट दे विल बी कॉन्ग्रंट बाय SAS टेस्ट। SAS या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होण्यासाठी कोणती ॲडिशनल माहिती आपल्याला द्यायला पाहिजे होती। SAS म्हणजे साईड, अँगल, साईड आहे, अँगल आहे, परंतु ही साईड दिलेली नाही, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला ही साईड पाहिजे होती, ही साईड या साईडला कॉन्ग्रंट असेल, तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होऊ शकतात SAS या टेस्टनुसार। म्हणजे कोणती साईड पाहिजे आपल्याला, AC ही साईड, AC ही साईड आपल्याला DE या साईडला कॉन्ग्रंट द्यायला पाहिजे होतं, परंतु दिलेलं नाही, बरोबर आहे। हे जर दिलं असेल तर SAS या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे AC साईड आणि DE साईड। साईड AC कॉन्ग्रंट साईड DE हे आपल्याला द्यायला पाहिजे होतं। AC कॉन्ग्रंट DE म्हणजे ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर। दुसरा प्रश्न, आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC याप्रमाणे ट्रायंगल आहे ABC,
यामध्ये आपल्याला ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहेत. ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहेत. या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असतात. कारण कॉन्ग्रंट साईड समोरील अँगल हे कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. हा अँगल एक्स आहे आणि हा अँगल 50 आहे. म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट असल्यामुळे हा पण अँगल किती असेल 50 असेल. बरोबर आहे. पहा अँगल ए बी सी हा अँगल कॉन्ग्रंट असेल कोणत्या अँगलला? अँगल ए सी बीला. अँगल ए सी बी येथे अँगलचं साईन आहे फक्त आपण ए सी बी लिहिणार आहोत. पहा एक्सचं मेजरमेंट किती येईल 50 डिग्री कारण हा सी अँगल 50चा आहे म्हणजे हे 50 डिग्री. पहा ट्रायंगल बी डी सी. आता हा ट्रायंगल बी डी सी पहा हा ट्रायंगल बी डी सी या ट्रायंगलमध्ये हा 60चा अँगल दिलेला आहे आपल्याला. हा अँगल वाय दिलेला आहे वाय हा एवढा अँगल. या ट्रायंगलचा विचार करा बी सी डी. या ट्रायंगलमध्ये हा अँगल 60 आहे हा वाय आहे परंतु येथे मार्किंग दिलेली आहे आपल्याला म्हणजे ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. हा 60 आहे म्हणजे हा पण किती असेल 60 असेल. बरोबर आहे. पहा ट्रायंगल बी डी सीमध्ये या ट्रायंगल बी डी सी या ट्रायंगलमध्ये बी डी आणि डी सी इक्वल आहेत. या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत. त्यामुळे काय होईल अँगल डी सी बी हा अँगल कॉन्ग्रंट असेल अँगल डी बी सी. येथे लिहिणार आपण अँगल डी बी सी. बरोबर आहे. हा डी बी सी 60चा आहे. बरोबर आहे. त्यामुळे वाय अँगल किती असेल 60 डिग्री. येथे लिहिणार 60 डिग्री. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न ट्रायंगल टी यू व्ही. पहा ट्रायंगल टी यू व्ही हा ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल एल एम एनला. या करस्पॉन्डन्सनं या 1 to 1 करस्पॉन्डन्सनं कॉन्ग्रंट आहेत. तर टी यू साईड पहा टी यू म्हणजे काय होईल पहिलं लेटर आणि दुसरं लेटर तर हे काय होईल एल एम साईड होईल. टी यू साईड कॉन्ग्रंट कशाला असेल एल एमला. बरोबर आहे. आता एम एन पहा एम एन ही साईड एम एन तर हे काय होईल यू व्ही साईड यू व्ही. किंवा तुम्ही दोन ट्रायंगल असे काढू शकता. हे दोन ट्रायंगल आपण काढले हे कॉन्ग्रंट आहेत ट्रायंगल टी यू व्हीला आणि एल एम एनला. बरोबर आहे. टी यू व्ही ही सिक्वेन्स घेतली आपण तर एल एम एन या सिक्वेन्सला कॉन्ग्रंट आहेत. तर आता टी यू ही साईड कॉन्ग्रंट कशाला असेल एल एमला. बरोबर आहे. टी यू कॉन्ग्रंट आहे साईड एल एम. यू व्ही पहा यू व्ही ही साईड कॉन्ग्रंट कशाला असेल एम एनला साईड एम एनला. बरोबर आहे. नंतर साईड कोणती उरते टी व्ही साईड एल एनला. येथे टी व्ही लिहू आपण साईड टी व्ही आणि एल एन ही साईड या साईडला कॉन्ग्रंट असेल. बरोबर आहे. आता अँगल लिहायचे आपल्याला एल अँगल कॉन्ग्रंट कशाला असेल हा अँगल या टी अँगलला अँगल टी. येथे अँगलचं साईन आहे फक्त आपण टी लिहायचं आहे. पहा यू अँगल हा अँगल कॉन्ग्रंट असेल या यम अँगलला अँगल यम. पहा हा अँगल उरतोय आणि हा अँगल उरत आहे. बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल अँगल व्ही आणि अँगल एन अँगल व्ही अँगल एन. पहा अँगल व्ही तर अँगल एन अँगल टी तर अँगल एल. फर्स्ट लेटर हे फर्स्ट लेटर हा सेकंड अँगल तर हा सेकंड अँगल याप्रमाणे. चौथा प्रश्न येथे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. पहा या दोन ट्रायंगलचा विचार केला तर ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. एक साईड कॉमन आहे ही साईड दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. बरोबर आहे. आणि हा अँगल सारखी मार्किंग आहे म्हणजे कॉन्ग्रंट आहेत म्हणजे साईड आहे अँगल आहे आणि ही साईड कॉमन आहे म्हणजे साईड अँगल साईड साईड अँगल साईड. या टेस्टनुसार येथे काय लिहिणार आपण यस ए यस. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. पहा येथे आता हा राईट अँगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगलमध्ये ही साईड कॉमन आहे आणि हे हायपोटेनस 90 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे हायपोटेनस कॉन्ग्रंट आहेत आणि एक साईड कॉमन आहे ती पण कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे. म्हणजे टेस्ट कोणती होईल हायपोटेनस साईड टेस्ट. येथे काय लिहिणार आपण हायपोटेनस
साईड टेस्ट. पहा आता येथे ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगललाही कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. म्हणजे अँगल साईड. बरोबर आहे. पहा अँगल साईड या टेस्टनुसार किंवा साईड अँगल असंही लिहू शकतो आपण उलटं. साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.